हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी मुसळे सर. मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्र या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा 2024 डिक्लेअर झालेली आहे. त्या अनुषंगाने आता मोठ्या संख्येने जे विद्यार्थी ज्यांचं डी एड झालेलं असेल, बी एड झालेलं असेल, ते या ठिकाणी तयारी करत आहेत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा लेक्चर आहे. तर मित्रांनो, ही जी एक्झाम आहे ही आता या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये होईल असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे आणि फॉर्म भरायला देखील सुरुवात झालेली आहे. मग आता जनरली विद्यार्थी अभ्यासाकडे वळत असताना थोडंसं आपलं इंग्लिश विषय हा कशा पद्धतीने हँडल केला पाहिजे, त्याच्यामध्ये नक्की काय येतं, प्रश्न कशा स्वरूपाचे येतात, हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनुषंगानं पाहता येतं. त्यामुळे या ठिकाणी मी आता TET 2024च्या तयारीसाठी अभ्यास करत असताना नक्की प्रश्न कशा पद्धतीनं गेल्या पेपरमध्ये विचारलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामुळे आता आपण याच्या अगोदरचा जो लेक्चर आहे तो इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे जे विद्यार्थी म्हणजे जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी घेतला होता पेपर 1. आता पेपर 2 आहे मित्रांनो, का जो 2021ला झालेला आहे. तर साधारणतः 6वी ते 8वी या गटासाठी हा पेपर झालेला आहे. तर हा जो पेपर आहे हा पहिल्या पेपरपासून थोडासा वेगळा आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही घटक आहेत तर ते थोडेसे काही वेगळ्या स्वरूपाचे विचारलेत, ते आपण या ठिकाणी चर्चा करूयात. मित्रांनो, 21चा पेपर आहे. हे सगळं घेण्याचं लेक्चर ऐकण्याचा उद्देश एवढाच आहे का TETच्या पेपरमध्ये नक्की प्रश्न कशा स्वरूपाचे येतात. ठीक आहे. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे नेहमी तुम्हाला पुढच्या अभ्यासाला चालना देत असतात. आपल्याला एलिमिनेशन करायचं कशा पद्धतीनं केलं पाहिजे, बेसिक रूल्स कोणकोणते येतात, कशा पद्धतीने विचारले जातात आणि प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व करायचे हे सगळं या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. ह्या परीक्षेमध्ये सुद्धा एकूण गुण 150 आहेत. म्हणजे एक प्रश्न हा एका मार्कला, असे 150 प्रश्नसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे. आणि ही परीक्षा 2 ते 4.5 म्हणजे असा भरपूर सारा वेळ तुम्हाला एक्झामसाठी दिलेला आहे. मग आता हे सगळं होत असताना आपल्याला पेपरकडे व्यवस्थितपणे पाहायचं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला मराठी असेल किंवा बाकीच्या विषयासंदर्भात नाही बोलणार आहे. मी इंग्लिश शिकवतो, तर इंग्लिशचे प्रश्न नक्की येतात कसे हे समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी काळजीपूर्वक या ठिकाणी प्रत्येकानं करायचा आहे. तर जनरली जे प्रश्न आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये मराठीचे 30 प्रश्न आलेले आहेत, इंग्लिशचे 30 प्रश्न आलेले आहे. आता बघा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ज्या अर्थी तुमचं डी एड किंवा बी एड झालेलं असतं, तर तुम्ही ह्या स्पेसिफिक एक्झामची तयारी करत असताना तुमच्या विषयाचं ज्ञान असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं 30 प्रश्न हे या घटकांवर विचारले जातात. आणि सामाजिक शास्त्राचे या पेपरमध्ये तब्बल 60 प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी गणिताचे प्रश्न मला नाही दिसलेले ह्या पेपरमध्ये. त्यामुळे तुम्हाला ह्या पद्धतीनं 150 प्रश्नांचं आणि 150 गुणांचा ह्या पेपरची तयारी करायची आहे. जे विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये TETमध्ये पास होणार आहेत तेच विद्यार्थी पुढे जाऊन TAET ह्या परीक्षेसाठी एलिजिबल होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल, बरोबर आहे का, तर तुम्हाला ह्या परीक्षेला पास होणं तुम्हाला अनिवार्य आहे. या अनुषंगानं आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इंग्लिशचे प्रश्न पाहायचे. तर जनरली प्रश्नांचं जे स्वरूप आहे हे ऑफलाईन आहे. त्यामुळे पेपरमध्ये प्रश्न ऑफलाईन कशा पद्धतीने विचारले जातात हे समजून घ्या. हे सांगण्याचं उदाहरण एकच आहे का ज्या सरळ सेवा आहेत किंवा TCS जे आहे कंपनी आहे, त्याबरोबर IBPS आहे, ह्या ज्या ऑनलाईन एक्झाम घेतात, तर त्या ऑनलाईन एक्झाममध्ये प्रश्नांचं जे स्वरूप आहे हे काहीसं वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि ऑफलाईन पेपरमध्ये जे स्वरूप असतं हे काहीसं वेगळं असतं. त्यामुळे दोघांमध्ये निश्चित फरक आहे. तो या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगतो, काळजीपूर्वक पाहायचं. तर मित्रांनो, छोटंसं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट या ठिकाणी आहे, प्रत्येकाने समजून घ्या. या ठिकाणी आता आपलं जे ॲप आहे जनरली MPSC इंग्लिश अकॅडमी, माझं ॲप आहे MPSC इंग्लिश अकॅडमी. तर तुम्ही हे ॲप डाउनलोड करा मित्रांनो. तर ह्या ॲपवर तुम्हाला या ठिकाणी जर विद्यार्थी आपण TET किंवा TIT 2024ची जर तयारी करणार असाल तर या ठिकाणी एक परिपूर्ण अशा स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. आणि अगदी नॉमिनल प्राईसमध्ये तुम्हाला हा कोर्स या ठिकाणी मी दिलेला आहे. केवळ 799 रुपये फी आहे. याच्यामध्ये तुम्हाला अगदी सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या एक्झाममध्ये विचारल्या जाणार आहेत या सगळ्या अगदी पद्धतशीरपणे तुम्हाला शिकवल्या जातील. PDF स्वरूपामध्ये नोट्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर वेगवेगळे PYQसुद्धा या ठिकाणी मी या ठिकाणी घेणार आहेत, जेणेकरून तुम्हाला तयारी करताना कुठल्याही प्रकारे कोर्समधून अडचण येणार नाही. त्याचबरोबर आता मोठ्या संख्येनं जे विद्यार्थी BMCची तयारी करत असतील, BMC क्लर्क, तर ही मोठी ॲडव्हर्टाईज आहे. ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे ऑनलाईनची तयारी करत असताना एक वेगळा ॲप्रोच आहे, तो एका वेगळ्या बॅचमध्ये बी केलेला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विचारत असतात सर मराठीसाठी काय,
तर या ठिकाणी आमचे मित्र आहेत निवृत्ती सातपुते सर यांचं एक ॲप्लिकेशन आहे सक्सेस करिअर अकॅडमी म्हणून. हे ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मराठीसाठी एक चांगला पर्याय म्हणून निश्चित तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. अगदी कमी फीमध्ये, माफक फीमध्ये एक उत्कृष्ट दर्जाचं तुम्हाला डेटा या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. चला आपण आता या ठिकाणी सुरुवात करूयात. तर या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात मित्रांनो की नक्की पेपर कशा प्रकारचा आहे. तर जनरली 31 ते 60 असे जे प्रश्न आहेत हे इंग्लिश विषयाचे आलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्रोच क्लिअर करून घ्या, समजून घ्या. तर या ठिकाणी बघा पहिलाच या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे त्यांचा 31 नंबरचा. काय विचारते? चूज द सेंटेन्स इन विच द करेक्ट आर्टिकल्स आर यूज्ड. आर्टिकलचा कॉन्टॅक्ट प्रमाणे विचारलेले हे प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या. आता 4 वाक्य दिलेली आहेत, त्यातल्या कोणत्या वाक्यामध्ये आर्टिकलचा वापर करेक्ट आहे हे तुम्हाला विचारले. वाक्य जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग, ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग, an old is respected by a young and the old is respected by the young. आता जर तुम्ही ह्या पद्धतीने जर 4ही जर वाक्य जर वाचली तर तुमच्या लक्षात येतं या ठिकाणी 2 शब्द रिपीट झालेले आहेत. त्यातला पहिला शब्द आहे तुमचा ओल्ड आणि दुसरा शब्द आहे तुमचा यंग. नोटीस करा ओल्ड आणि यंगच्या संदर्भात आहे. तर एक छोटासा रूल, आपण जर हा टॉपिक जर ऐकलेला असेल, समजून घेतलेला असेल, किंबहुना वाचलेला असेल तर लगेच लक्षात येतो मित्रांनो की या ठिकाणी ज्याला आपण सोशल ग्रुप असं म्हणतो, जनरली एखादं ॲडजेक्टिव्ह आहे, ओल्ड आहे, यंग आहे, रिच आहे, पुअर आहे, वीक आहे, स्ट्रॉंग आहे, एबल आहे, डिसेबल आहे, असे अनेक ॲडजेक्टिव्ज आहेत. यांचा वापर वाक्यामध्ये नामासारखा केला जातो. परत एकदा, ॲडजेक्टिव्ह आहे, एखाद्या ॲडजेक्टिव्हचा वापर वाक्यामध्ये जर नामासारखा जर केलेला असेल तर या ठिकाणी त्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर वाक्यामध्ये द आर्टिकलचा वापर केला जातो. म्हणजे फ्रेज काय तयार होते या ठिकाणी? द ओल्ड अशी फ्रेज तयार झालेली. आणि द ओल्ड ज्यावेळेस अशी फ्रेज तयार होते त्याने एक सोशल ग्रुपसुद्धा तयार होतो. काय तयार होत असतो? सोशल ग्रुप तयार होत असतो. म्हणजेच इथे द ओल्ड म्हणजे हा कुठलाही एक व्यक्ती नाही. नोटीस घ्या, म्हणजे फ्रेज तयार झालेली द प्लस ॲडजेक्टिव्ह ही संपूर्ण सोशल ग्रुप तयार करते. म्हणजेच काय? विशिष्ट लोकांचा एक समुदाय. इथं द ओल्ड म्हणजे सगळेच वयोवृद्ध लोक आणि दुसरी फ्रेज आहे यंग, म्हणजे द यंग म्हणजे सगळे तरुण लोक, सगळ्यांचा एक गट तयार झालेला आहे. त्यामुळे ही जी फ्रेज आहे द ओल्ड, द रिच, द पुअर, द यंग, द डिसएबल्ड, द वीक, द स्ट्रॉंग ह्या पद्धतीचे हे नेहमीच अनेक वचनी असतात, समजून घ्या. सो या ठिकाणी ह्या फ्रेजला यस किंवा इयस प्रत्यय जोडण्याची बिलकुल गरज नाही, कारण ही फ्रेज आहे अशीच अनेक वचनी आहे. त्यामुळे याच्यानंतर येणारं जे काही क्रियापद आहे कंपल्सरी अनेक वचनी येतं. त्यामुळे द ओल्ड म्हणजे सगळेच वयोवृद्ध लोक, आर रिस्पेक्टेड बाय द यंग म्हणजे सगळे तरुण लोक. ठीक आहे, हे वाक्य पॅसिव्हचं झालेलं आहे. दोन्ही ठिकाणी ॲडजेक्टिव्हच्या अगोदर द आर्टिकल आलेलं आहे. आणि सेकंड थिंग, नाम अनेक वचनी झालं त्यामुळे क्रियापदही अनेक वचनी झालं. पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर आहे. मग या ठिकाणी अँड ओल्ड असा कधीच होणार नाही, समजून घ्या. इथे अँड ओल्ड याच्यानंतर आर्टिकलच्या नंतर जनरली ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. तर जनरली अँड ओल्ड होतं, पण पुढे तुम्हाला एखादं नाऊन वापरावं लागत होतं. इथं तुम्ही एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीचा उल्लेख केला असता, पण इथं ॲडजेक्टिव्हच्या नंतर नाऊन नाही आहे आणि ॲडजेक्टिव्हच्या अगोदर जर ए किंवा ॲन आर्टिकल असेल तर समजून घ्यायचं ॲडजेक्टिव्हच्या नंतर नाम कंपल्सरी यायला पाहिजे. परंतु या ठिकाणी सोशल ग्रुपचा उल्लेख होतो त्यामुळे ए किंवा ॲन आर्टिकल घ्यायचं नाही. त्यामुळे आर्टिकल नसणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि द ओल्ड ही अनेक वचनी फ्रेज होते त्यामुळे क्रियापद एक वचनी नको. सो पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 कटतात. पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. ह्या पद्धतीने एक ॲप्रोच तयार झाला पाहिजे. ह्या पद्धतीचे जे रूल्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थितपणे वाचनातून गेले पाहिजे आणि यासाठी PYQ हे खूप गरजेचे असतात, समजून घ्या. ह्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. चूज द करेक्ट प्रेपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. फिल इन द ब्लँक्ससाठी आलेले लक्षात ठेवायचं. डोंट साइड डॉट डॉट दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी डॉट डॉट नॅशनल इंटरेस्ट. पहिली गोष्ट, कॉन्ट्ररीच्या नंतर टू येतो. कॉन्ट्ररी टू समथिंग ऑर समवन. नोटीस का, ही फ्रेजच आहे. हे फिक्स प्रेपोजिशन तयार होतं कॉन्ट्ररी टू समवन किंवा समथिंग. सो या ठिकाणी अगेन्स्ट आणि विथ तर होणार नाही, त्यामुळे हे 2 पर्याय या ठिकाणी जातात. राहिला तुमचा
इथं टू आलेला आहे. त्यामुळे आता इथं तुमचं पहिलं बघायचं, डोंट साईड विथ आणि साईड टू. तर जनरली साईड टूच रचना घ्यायची या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 मध्ये रचना तुमची ॲप्रोप्रिएट येते. पुढचं दिलेलं आहे, देअर वॉज नो ऑस्टेन्सिबल रिझन फॉर हर बिंग अँग्री ॲट हर हजबंड्स रिमार्क. तिचा जो पतिदेव आहे तो काहीतरी बोललेला आहे तिला, ते बरोबर आहे का, तिनं काहीतरी उच्चारलेलं त्याच्या बाबतीत, परंतु तिला या ठिकाणी असं स्पेसिफिक रिझन नाही का अँग्री व्हायचं, रागावण्याचं. सो या ठिकाणी शब्द दिलेला आहे OSTENSIBLE. तर तुम्हाला या ठिकाणी मी सोप्या इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, लिहून ठेवू शकता, समजून घेऊ शकता. ऑस्टेन्सिबल हा वर्ड आहे, याला आपण म्हणतो सिमिंग ऑर स्टेटेड टू बी रिअल ऑर ट्रू बट नॉट नेसेसरीली रिअल ऑर ट्रू. हे थोडंसं पॉसिबल आहे, शक्य आहे का, ज्याला आपण म्हणतो राग आलेला आहे असं वाटण्यासारखं आहे, परंतु रिॲलिटीमध्ये राग आलेला नाही असं तुम्ही गृहीत धरा. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला विचारले नियरेस्ट मिनिंग, म्हणजे नियरेस्ट म्हणजे थोडक्यात सिनॉनिम टाईपच होतो या ठिकाणी. त्यामुळे ऑस्टेन्सिबलला सिनॉनिम होतात अपिअरंट, वरवर वाटणारा, परंतु रिॲलिटीमध्ये नाही. प्रेझ्युम्ड आपण गृहीत धरतो परंतु तसं नसेल. पॉसिबल आहे, जे पॉसिबल आहे ते शक्य आहे, परंतु शक्य म्हणजे अगदी एकदम खरंच आहे का एक्झॅक्टली माहीत नाही. ऑब्वियस, सीमिंग, प्रोबॅबल हे सगळे याला सिनॉनिम होतात. तर या ठिकाणी मित्रांनो हिडन होणार नाही आहे, सिक्रेट होणार नाही, कवर्ट होणार नाही. उत्तर येतं तुमचं अपिअरंट का जो या ठिकाणी दिलेला आहे. पुढे बघायचं आता, चूज द वर्ड ऑपोजिट इन मिनिंग. तर एक्झास्परेट हा खूप कॉमन वर्ड आहे आणि खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे मित्रांनो. हे बऱ्याच वेळा रिपीट झालेलं आहे, म्हणजे गटक असेल, गटब असेल, इव्हन राज्यसेवेसारख्या पेपरमध्ये सुद्धा आलेला हा शब्द आहे एक्झास्परेट. तर ज्याला आपण म्हणतो टू मेक समबडी अँग्री, एखाद्याचा राग वाढवणे, क्रोधित करणे, एखाद्याला काय करणे, क्रोधित करणे, एखाद्याला डिचवणे, एखाद्याला चिडवणे ह्या कॉन्टेक्स्टमध्ये. मग जर चिडवणे, क्रोधित करण्याचा अपोजिट जर विचारले, इट मीन्स टू प्लीज, म्हणजे एखाद्याला आनंदी करणे, समाधानी करणे, प्लीज. त्यामुळे हा जनरली याला अँटोनिम होणार आहे. पुढे विचारले डॉट डॉट इन द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फॉर्म द अल्टरनेटिव्ह सप्लाइड. इथं स्पष्टपणे पॅसिव्ह फॉर्म विचारलेले. काय विचारलेले? पॅसिव्ह फॉर्म. मग आता जर तुम्ही जर वाक्य जर काळजीपूर्वक जर वाचलं तर तुमच्या लक्षात येतं, ही डॉट डॉट अ रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. आता हा जो शब्द आहे ना, हा तुमचा मार्कर आहे, नोटीस करायचं. मग तुम्हाला ज्यावेळी तुम्ही टेन्सचा टॉपिक वाचता त्यावेळी जनरली पूर्ण भूतकाळाची रचना, ज्याला आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणतो, त्या ठिकाणी एक रचना दिली जाते. मित्रांनो, दोन क्रिया जर भूतकाळामध्ये जर एका पाठोपाठ एक घडलेल्या असतील, बघा मी सांगतो आहे क्रिया एकाच वेळेस घडलेल्या नाही, दोन क्रिया भूतकाळामध्ये एका पाठोपाठ एक घडली, म्हणजे एक क्रिया घडली, थोडासा ब्रेक पडला, त्याच्यानंतर दुसरी क्रिया घडली. इथं ब्रेक म्हणजे काही तासांचा, काही दिवसांचा, काही महिन्यांचा, व्हॉट एव्हर, म्हणजे फार लगेचच दुसरी क्रिया नाही घडलेली. त्यामुळे दोन क्रिया एका पाठोपाठ एक घडलेल्या आहेत. तर जी क्रिया प्रथम घडते, पूर्ण लक्षात ठेवा, भूतकाळामध्ये घडलेल्या क्रियांसंदर्भात जी क्रिया प्रथम घडते ती पूर्ण भूतकाळामध्ये घ्यावी, आणि जी क्रिया ही प्रथम घडलेली क्रिया जी क्रियाक्रमानं नंतर घडते ती साध्या भूतकाळामध्ये घ्यावी. हा एक साधा रोल आहे. परत एकदा, ज्या क्रिया भूतकाळामध्ये दोन घडलेल्या असतील एका पाठोपाठ एक, तर प्रथम घडलेली क्रिया पूर्ण भूतकाळामध्ये आणि नंतर घडलेली क्रिया साध्या भूतकाळामध्ये मांडली जाते. हा एक साधा रूल आहे. मग आता ह्या दोन क्रिया निश्चित एकाच वेळेस जर घडलेल्या नसतील तर तुम्हाला एक कॉमन कंजंक्शन सापडतं, ते म्हणजे बिफोर किंवा आफ्टर, किंवा अजून एक शब्द आहे तुमचा ऑलरेडी. तर ह्या तीन शब्द मोस्टली आपल्याला ह्या टॉपिकमध्ये किंवा आपल्याला पाहायला मिळतात. इथं बिफोर आफ्टर हे सिक्वेन्स व्यक्त केला जातो. दोन क्रिया जर एकाच वेळेस घडल्या तर बिफोर आणि आफ्टरची गरजच नाही. सो या ठिकाणी सिक्वेन्स दिलेला आहे, म्हणजे हा रोल या ठिकाणी अप्लाय झालेला आहे. तर ज्या अर्थी इथं पॅसिव्ह फॉर्म विचारले तर साध्या भूतकाळाचा पॅसिव्ह कसा होतो? ऑज किंवा वेअर प्लस V3 का जो ऑलरेडी या ठिकाणी दिलेले ऑज अपॉइंटेड. तर या ठिकाणी निश्चित तुमचा हॅड प्लस V3चा पॅसिव्ह कसा होणार आहे मित्रांनो? हॅड BEEN प्लस V3. त्यामुळे द हॅड बीन गिवन ही रचना तुमची बरोबर आहे. तर नोटीस करा, ही हॅड बीन गिवन अ रिटर्न टेस्ट, त्याला रिटर्न टेस्ट देण्यात आली होती पूर्ण भूतकाळात अगोदर, बिफोर ही वॉज अपॉइंटेड, त्याला अपॉइंटमेंट करण्याच्या अगोदर. तर टेस्ट देणारा सुद्धा दुसरा व्यक्ती आहे, अपॉइंट करणारा सुद्धा दुसरा व्यक्ती. इट मीन्स बोथ द सेंटेन्सेस आर इन पॅसिव्ह फॉर्म.
तो B+V3 इज द करेक्ट स्ट्रक्चर ओव्हर देअर. तर या कॉन्टॅक्टमध्ये उत्तर येतं तुमचं हॅड प्लस बीन+V3. त्यामुळे शाल विल तर येणार नाही आहे. वॉज पण या ठिकाणी येणार नाही, कारण ऑलरेडी एक रचना आलेली आहे, दुसरी पूर्ण भूतकाळात पाहिजे आणि पूर्ण भूतकाळात हॅव किंवा हॅज येत नाही. ह्या पद्धतीनं पुढचं बघायचं आता. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. इफ आय वेअर यू. जनरली हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे TCS मध्ये विचारत नाही, IBPS मध्ये विचारत नाही. हे आपलं कॉमन स्ट्रक्चर, जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे, गट क दर्जा MPSC मार्फत जशी गट क ची एक्झाम घेतली जाते, तशी ह्या एक्झामचा दर्जासुद्धा गट क चा आहे. म्हणजे मी म्हणत नाही टीचर गट क मध्ये येतात, परंतु जी परीक्षा कंडक्ट केली जाते, परीक्षेमधला जो पेपर आहे, त्या पेपरचा दर्जा हा गट क लेवलचा आहे, समजून घ्या. त्यामुळे या ठिकाणी तशाच प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी काय विचारलेले आहे, इफ आय वेअर यू. इथे तुम्हाला हिंट मिळते, म्हणजे तुमच्या वाक्यामध्ये इफचा क्लॉज आहे, तुमच्या वाक्यामध्ये इफचा क्लॉज आहे. तर मित्रांनो, इफ हा सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये येतो, म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, समजून घ्या. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. तर इथे जनरली इफच्या क्लॉजमध्ये 3 महत्त्वाच्या कंडिशन आहेत. एक आहे रिअल कंडिशन, दुसरी अनरिअल कंडिशन आणि तिसरी आहे तुमची इम्पॉसिबल कंडिशन. सो या ठिकाणी तुमच्या वाक्यामध्ये वेअर आलेलं आहे, याच्यावरून तुमचं कळतं का तुमच्या वाक्यामध्ये अनरिअल कंडिशन आहे, इमॅजिनरी कंडिशन आहे, हायपोथेटिकल कंडिशन आहे. म्हणजेच काय, इफच्या क्लॉजमध्ये एक तर जर वेअर आलेलं असेल किंवा तुमच्या वाक्यातलं क्रियापद जर साध्या भूतकाळात दिलेलं असेल, तर पुढे जो तुमच्या वाक्यामध्ये मेन क्लॉज येतो मित्रांनो, त्यामध्ये मोस्टली आपल्याला ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं आहे. ही रचना क्रियापदाची येते. ह्या कॉन्टॅक्टमध्ये शाल विल येणार नाही आहे. ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तरात येत आहे. या ठिकाणी हॅड प्लस येणार नाही आहे, ऑज पण येणार नाही आहे. नोटीस करा, इफच्या क्लॉजमध्ये जर पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ असेल किंवा ऑज वेअरपैकी वेअर आलेला असेल, ह्या क्लॉजमध्ये ऑज वापरत नाहीत, फक्त वेअर वापरला जातो बीचं रूप म्हणून, समजून घ्या. तर पुढे ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप येत असतं. कधी कधी अर्थानुसार ओल्ड ऐवजी कोल्ड, शुल्ड आणि माइटचा सुद्धा, ह्या मॉडल ॲक्झुअलचा सुद्धा वापर केला जातो, पण पुढे क्रियापद बाकी मूळ रूपामध्ये येत असतं. सो पर्याय क्रमांक 3. पुढचं बघायचं आहे, चूज द ऑल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. खूप सोपा प्रश्न आहे आणि असेच प्रश्नपत्रिका जनरली गट क च्या लेवलमध्ये सापडते आपल्याला. काय विचारलंय, द ओल्ड मॅन सेड टू हिम. एक वयोवृद्ध व्यक्ती, तो त्याला बोलला. काय बोलला त्याला, इज युअर फादर्स नेम मनोज. बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य आहे हे तुमचं डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. म्हणजे तुमचं दिलेलं आहे याच्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य हे इंट्रोगेटिव्ह आहे, प्रश्नार्थक आहे. आणि इंट्रोगेटिव्हचे 2 प्रकार पडतात, एक WH टाईप क्वेश्चन आणि एक येस नो टाईप क्वेश्चन. ज्या अर्थी तुमच्या वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बनं झालेली आहे, म्हणजे वाक्य येस नो टाईप क्वेश्चनचं आहे. मग या कॉन्टॅक्समध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना नोटीस करा, हे जे वाक्यामध्ये या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब आहे, त्या रिपोर्टिंग व्हर्बचं रूपांतर तुम्हाला आस्क्ड, वॉन्टेड टू नो आणि एन्क्वायर्ड अशा काही महत्त्वाच्या क्रियापदांमध्ये करावं लागतं. सर्रास या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्बसाठी आस्क्ड वापरलं तरी चालतं, वॉन्टेड किंवा वॉन्ट टू नो. आता जर वाक्य जर भूतकाळात जर घ्यायचं असेल तर वॉन्टेड होणार आहे, किंवा तुम्ही एन्क्वायर्ड, नोटीस करा या ठिकाणी एन्क्वायर्ड अशी काही महत्त्वाची क्रियापदं घ्यावी लागतात, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, अवतरण चिन्ह जे आहे याच्यामध्ये तुम्हाला ऐवजी इफ किंवा वेदर हे कनेक्टिव्ह म्हणून वापरले जातात, इफ किंवा वेदर. दुसरी गोष्ट, जे प्रश्नार्थक वाक्य आहे त्याचं स्टेटमेंट करायचं आणि नंतर त्याच्यात बदल करायचे. डायरेक्टली वाक्यामध्ये बदल करायचं नाही. प्रथमतः इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं रूपांतर स्टेटमेंटमध्ये करा आणि त्या स्टेटमेंटमध्ये ॲप्रोप्रिएट बदल करा आणि वाक्याच्या शेवटी कंपल्सरी पूर्णविराम द्या. नोटीस करायचं, डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य म्हणजे कोटेशन मार्कमधील वाक्य भलेही प्रश्नार्थक असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं स्टेटमेंट बनतं आणि म्हणूनसाठी वाक्याच्या शेवटी कंपल्सरी पूर्णविराम द्यावा लागतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता या ठिकाणी बघायचं, द ओल्ड मॅन टोल्ड. मित्रांनो, टोल्ड होणार नाही, त्यामुळे पहिला पर्याय या ठिकाणी रिमूव्ह झाला. द ओल्ड मॅन एन्क्वायर्ड ॲक्सेप्टेबल आहे, एन्क्वायर्ड सुद्धा चालतं. एन्क्वायर्ड इफ किंवा वेदर ऐवजी वेदर घेतलेलं आहे. आणि पुढचं वाक्य बघा, इज युअर फादर्स नेम मनोज. याचं स्टेटमेंट काय बनतं,
युअर फादर्स नेम, आता इज हा इथे पाहिजे होता, इज मनोज, त्यामुळे युअर म्हणजे कुणाचा, हिमचा, मग इथं युअर, तर ही, हिम, हिज, इथे हिज घ्यायचा. वेदर हिज फादर्स नेम, मग एमिजारचं रूपांतर ऑजवेअरमध्ये करायचं आणि पूर्ण वाक्य लिहून पूर्णविराम द्यायचं. हे वाक्य बरोबर आहे, त्यामुळे तुमचं बी बरोबर आलं पाहिजे. द ओल्ड मॅन आस्क्ड, ॲक्सेप्टेबल, आज सुद्धा चालतो, नाही चुकत हा. आस्क हिम वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. मित्रांनो या ठिकाणी सी पण बरोबर आहे. बी आणि सी जर बरोबर असेल तर तसा एखादा पर्याय पाहिजे तुम्हाला. बोथ बी आणि सी आर करेक्ट, तर इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. त्यामुळे बघा बी बरोबर आहे, सी ही बरोबर आहे, काही चुकीचं नाही. पण इथं तिसऱ्यामध्ये दोघांनाही एकत्रित बरोबर दिले म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, येतं लक्षात. आणि पहिल्यात बी बरोबर आहे, इथं फक्त ओनली बी दिलेलं आहे, पण सी पण बरोबर आहे ना. इथं ओनली सी दिलेलं आहे, बी पण बरोबर आहे ना. म्हणजे थोडं विचारण्याच्या पद्धती समजून घ्या ह्या पद्धतीनं. आणि ए तर चुकीचाच आहे, त्यामुळे याचा काही संबंध नाही. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच ऑफ द फॉलोइंग लाईन. ओ ग्रेव व्हेअर इज दाय विक्ट्री. हे खूप रिपीटेड वाक्य आहे, हे वाक्य नवीन नाही आहे, नोटीस करायचं आहे. आणि हे खूप कॉमन स्टॉक सेंटेन्स ज्याला बोललं जातं. ओ ग्रेव व्हेअर इज दाय विक्ट्री, एका पोयममधलं हे वाक्य आहे, ब्रिटिश पोयम आहे. जनरली पर्सॉनिफिकेशन ज्याला मराठीमध्ये चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतो, हे फिगर्स ऑफ स्पीच या टॉपिकवरचं वाक्य आहे. आणि जनरली डी.एडच्या पेपरमध्ये, बी.एडच्या पेपरमध्येच, या टी.ई.टीच्या एक्झाम आहेत त्याच्यामध्येच फिगर ऑफ स्पीचवर मोस्टली प्रश्न येतात. जनरली राज्यसेवा, गट ब, गट क ह्या पेपर्समध्ये मी ह्या टॉपिकवर मुश्किलीनं एखाद दुसरा प्रश्न पाहिलेला आहे. नाहीतर हा प्रश्न जर आला तर केवळ इथं येतो. त्यामुळे परत एकदा सांगतो, टी.ई.टीची तयारी करताना फिगर्स ऑफ स्पीचची तयारी करावी लागणार आहे, लक्षात ठेवायचं. मग पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती मराठीमध्ये बोललं जातं. जनरली एखादी निर्जीव वस्तू आहे तिला सजीव घटकाच्या ज्या फिलिंग्ज असतात अशा व्यक्त केले जातात, किंवा सजीव आहे ह्या पद्धतीनं ट्रीट केलं जातं, तेव्हा त्याला आपल्याला पर्सॉनिफिकेशन बोललं जातं. तर इथं पर्सॉनिफिकेशन नाही आहे मित्रांनो. दुसरा दिलेला तुमचा ॲपॉस्ट्रॉफ. तर इथं ॲपॉस्ट्रॉफ हा शब्द इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला दिलेलं आहे. अँड ॲपॉस्ट्रॉफ इज अ डायग्रेशन in the form of address to someone not present or personified object ideas as ओ डेथ व्हेअर इज thy sting. नोटीस करा, म्हणजे एखाद्या निर्जीव घटकाला, अनुपस्थितीत एखाद्या व्यक्तीला, एखाद्या संकल्पनेला, नोटीस करा, उद्देशून बोललं जातं. परंतु कुणाकुणाला उद्देशून बोलायचं, एखादा व्यक्ती प्रेझेंट नाही आहे, एखाद्या संकल्पनेला उद्देशून बोलायचं, एखाद्या निर्जीव वस्तूला उद्देशून बोलायचं, तर त्या ठिकाणी ॲटोमॅटिक कुठला तयार होतो, ॲपॉस्ट्रॉफ. पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं वाक्य बनतं, ओ ग्रेव व्हेअर इज दाय विक्ट्री. ग्रेव म्हणजे थडगं, स्मशानभूमी ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. इथं त्याला उद्देशून बोललेलं आहे. आता ओ ग्रेव, इथं ग्रेव थडगं ज्याला आपण म्हणतो ती काय व्यक्ती नाही आहे, त्यामुळे एखाद्या इनॅनिमेट ऑब्जेक्टला, एखाद्या संकल्पनेला उद्देशून तुम्ही काहीतरी स्टेटमेंट करता, ते ॲपॉस्ट्रॉफमध्ये जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. युफेमिझम ही सुद्धा एक अलंकारिक भाषा आहे. जनरल युफेमिझम म्हणजेच काय, एखादी हार्ड, एखादी कठीण किंबहुना एखादी अप्रिय गोष्ट मृदू शब्दांमध्ये मांडणं. फॉर एक्झाम्पल, ही इज अ प्रिझनर असं म्हणण्याऐवजी ही इज द गेस्ट ऑफ अ गव्हर्नमेंट असं तुम्ही म्हणू शकता. ही डाईड असं म्हणण्यापेक्षा, तो मृत झाला आहे म्हणण्यापेक्षा ही किक्ड द बकेट असं बोललं जातं. म्हणजे युफेमिझम थोडी ह्युमरस स्टाईल आहे याच्यामध्ये बोलण्यामध्ये. आणि एपिग्राम ज्याला बोलतं चारोळी, अगदी मार्मिक एखादं सुभाषित कोटेशन समजून घ्या. सो उत्तर 2 मध्ये येतं आहे. पुढे, ही इज वेल अप दीज डेज डिस्पाईट हॅव्हिंग इल हेल्थ. जनरली मित्रांनो वेल अप इथं जरा डाऊट येतात वेगवेगळे. वेल अप नावाची एक लिटररी फ्रेझल वर्ब सुद्धा आहे, तिचा मिनिंग मी तुमच्यासाठी दिलेला आहे. जनरली इमोशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावभावना, टू बिकेम स्ट्रॉंगर. तर जनरली हा कॉन्टॅक्ट या ठिकाणी जास्त ॲप्रोप्रिएट बनतो. म्हणजे जनरली आपण म्हणतो जर एखादा व्यक्ती इल म्हणजे आजारी जर पडलेला असेल तर तो बऱ्याच वेळा मानसिकदृष्ट्या तो खचलेला असतो. परंतु दुसऱ्या बाजूला एक अशी रचना दिलेली आहे, जरी तो अशा रीतीनं आजारी होता तरी पण तो मानसिकदृष्ट्या जरा स्ट्रॉंग होता. नोटीस करा, पॉझिटिव्ह होता, कमी बरा होणार आहे, माझ्या बाबतीत सगळं काही चांगल्या गोष्टी घडणार आहे. सो इथं वेलअप ही तशी फ्रेज बरोबर आहे, चुकीची नाही आहे. दीज ही प्लुरल आहे, त्याच्यानंतरचं नावसुद्धा प्लुरलच येतं.
आणि डिस्पाईटच्या नंतर ही रचना बरोबर आहे. म्हणजे इथं कॉन्टॅक्च्युअली मला तरी पर्याय क्रमांक 4 उत्तर मिळतंय, नो इरर. त्यामुळं इरर ॲनालिसिससाठी जी वाक्य दिली जातात त्याच्यामध्ये इरर असतेच असं काही नाही. त्यामुळे वाक्य त्यातले रूल्स तुम्हाला माहिती पाहिजे आणि हा घटक खूप ॲडव्हान्स आहे. याच्यासाठी बेसिक ग्रामर येणंच आवश्यक आहे. नुसतं वरवर इंग्लिश शिकून जमणार नाही. बेसिकचं चांगलं जर केलं तरच तुम्हाला कॉमन इरर्स सुटणार आहेत, हे तुम्ही समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स. क्लॉज नोटीस करा, TCS आणि IBPS मार्फत ज्या एक्झाम होता सध्या ऑनलाईन, ह्या ऑनलाईनमध्ये क्लॉज हा टॉपिकवर शक्यतो प्रश्न विचारत नाही, किंवा विचारलेले सुद्धा नाही आहेत. मी खूप साऱ्या पेपर्स पाहिलेले आहेत. त्यामुळे हा थोडा स्पेशल अशा टॉपिक तुम्हाला या कॉन्टेक्स्टमध्ये आहे. वी कम हिअर, आम्ही या ठिकाणी आलो. मग तुम्हाला उद्देश दिलेला आहे दॅट वी मे स्टडी, जेणेकरून आम्ही अभ्यास करू. म्हणजे इथं येण्याचा उद्देश काय, अभ्यास करणं. सो इथं दॅट हा कनेक्टिव्हने जोडलेला आहे. त्यामुळे जनरली दॅट, दुसरं आहे सो दॅट, इन ऑर्डर दॅट, नोटीस करा दॅट, असे जे काही कंजंक्शन्स आहेत यांनी जनरली ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज व्यक्त केला जातो. क्रियेचा हेतू, मेन क्लॉजमध्ये क्रिया दिलेली आहे कम, येणं. कुठल्या हेतूने तुम्ही इथं आला, दॅट वी मे स्टडी, अभ्यास करण्याच्या हेतूने आलो. म्हणजे पर्पज व्यक्त झालेला आहे. त्याला आपल्याला काय म्हणायचं मित्रांनो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. हे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य आहे, ॲडवर्ब क्लॉजमध्ये येतं ते. आणि ॲडवर्ब क्लॉजचा एक सब टाईप आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. नोटीस करा, ह्या ठिकाणी प्लेस नाही दिलेला आहे, सपोजिशन पण नाही आहे, आणि ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉज. कॉज म्हणजे कारण, इथं कारण नाही दिलेलं आहे, हेतू दिलेला आहे, पर्पज दिलेला आहे. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर येते. पुढे, चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग. बघायचं, एव्हरीथिंग इज फाईन, वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह करायचा. पण तुमच्या वाक्यातील जो सब्जेक्ट आहे तो एव्हरीथिंग आहे. तर एक रूल आहे, तुम्हाला माहिती पाहिजे का, एनिथिंग, एव्हरीथिंग, समथिंग आणि नथिंग हे जर तुमच्या वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट म्हणून जर आले तर क्वेश्चन टॅगसाठी, ह्या सब्जेक्टसाठी इट हे पर्सनल प्रोनाउन तुम्हाला घ्यायचे. कोणतं घ्यायचं आहे, इट. दुसरी गोष्ट, वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग कसा करायचा, निगेटिव्ह करायचा. मग याच्यासाठी प्रथम तर काय, दिलेलं वाक्य ॲज इट इज लिहा, वाक्यात बदल नाही करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा आहे, दिला. पुढे वाक्यातील कर्त्याच्या अनुषंगानं तुम्हाला वाक्यामध्ये पर्सनल प्रोनाउन घ्यायचं आहे. पण वाक्यात जे क्रियापद दिलेलं असेल ते क्रियापद तुम्हाला पुढे घ्यायचं आहे. म्हणजे जनरली हेल्पिंग वर्बचा वापर केला जातो. इज आहे तेच मुख्य क्रियापद आहे, त्यालाच कंटिन्यू करायचे. वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करताना इजचं काय होतं, इजंट केलं जातं. आणि एव्हरीथिंगसाठी काय घ्यायचं आहे, इट घ्यायचे आणि इंट्रोगेटिव्ह मार्क देऊन टाकायचा. मग वाक्य काय बनतं मित्रांनो, इजंट इट. पर्याय क्रमांक 3. पुढे, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. हे तुम्हाला स्पेलिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये दिलेलं बघायचं. ॲस्टेरिस, ASTRISK हे स्पेलिंग बरोबर आहे मित्रांनो. ऑडियन्स कॉमन शब्द आहे, AUDIENC, द ENC बरोबर आहे. आलमायटी ही बरोबर आहे. तुमचं स्पेलिंग चुकतं आहे, तुमचं फक्त ॲक्युअर. तर ACC पाहिजे होतं, या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे बरोबर करून. याच्यामध्ये नोटीस करा, थोडं स्पेलिंगवर काम करा तुम्ही. चूज द ऑल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द अंडरलाईन फ्रेज. ही इज आउट अँड आउट अ रिॲक्शनरी. आउट अँड आउट ज्याला आपण म्हणतो थरली, कम्प्लिटली, पूर्णपणे. आउट अँड आउट म्हणजे काय, पूर्णपणे. मग या ठिकाणी तसं आपल्याला डेडली होणार नाही आहे, नो मोर होणार नाही आहे. इथे तुमचं इथं थ्रो, थरली किंवा थ्रो च्यामधून ह्या अर्थाने. पुढे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता जनरली असे प्रश्न आपल्या पेपरमध्ये नाही येते, तर अशाच पेपरमध्ये कुठंतरी यांचा उल्लेख येतो. आणि खूप दुर्मिळ प्रश्न आहे मित्रांनो. मी आयोगाच्या राज्यसेवा, गटब, गटक 80पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. एकाही पेपरमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न नाही सापडला का जो केवळ अशा पेपरमध्ये पॉसिबल आहे. एक साधे साधे शब्द जुळवायचे आहेत. आता मी वेळ जाऊ नये म्हणून तुमच्यासाठी जुळून ठेवलेले. जसं काय सांगायचं, मी तुम्हाला जुळून दिलेले जनरली बघायचं. शिकार, आता आपल्याला इंग्लिश वर्ड बनवायचं आहे, त्यामुळं शिकार, रिकाश, काशीर हे शब्द काहीच कामाचे नाही आहे. इथं ॲक्च्युली शब्द होतो राकेश, RAKISH. मग इथं तुम्हाला आर हा पहिल्यांदा दिलेला आहे, आर, त्याच्यानंतर A, नंतर K,
त्याच्यानंतर आय, यस आणि एच. तर राकेश हा प्रॉपर वर्ड तयार झालेला आहे मित्रांनो. बघा, राकेश मीन्स हॅव्हिंग ऑर प्लेइंग अ डॅशिंग, जॉन्टी ऑर स्लाइटली डिसरिप्युटेबल क्वालिटी ऑर अपिअरन्स. थोडा अशा स्वरूपाचा एक शब्द आहे आणि हा बरोबर मिनिंग शब्द तयार होतो. त्यामुळे 3 नंबरमध्ये करेक्ट वर्ड होणार आहे. पुढे सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स. आता हे जे नंबर दिलेले वाक्य सुरुवातीला बघा, 1, 5, 2, 6, 3, 7 आणि 4 हे एकमेकाला जोडा आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करा. इनडायरेक्टली हे पॅराजंबलचं आहे. तर पॅराजंबलवर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतं, त्यामुळे पॅराजंबल यायला पाहिजे. पॅराजंबलचे प्रश्न सॉल्व करत असताना मित्रांनो 2च गोष्टी या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे ग्रॅमॅटिकल ऑर्डर. काय? ग्रॅमॅटिकल ऑर्डर तुम्हाला वाक्यांची बरोबर जुळवायची आहे. आणि 2 नंबरला लॉजिकल सेन्स. नोटीस करा, जे वाक्य तुम्ही जोडाल त्या वाक्याला लॉजिकल सेन्स पाहिजे. तर बघायचं, एंगेज्ड इन ऑदर दे आर बिकॉज इट इज डिफिकल्ट सर्वंट इन बिग सिटीज टू फाइंड मॅन प्रॉफिटेबल प्रोफेशन्स. हे जर आपण काळजीपूर्वक जर वाचलं तर कुठंतरी आपल्याला काही गोष्टी समजून घेता येतात मित्रांनो. जनरली बघा, डिफिकल्टच्या नंतर टू यायला पाहिजे. आपण म्हणतो ना, इट इज डिफिकल्ट टू डू समथिंग. एखादं कार्य करणं डिफिकल्ट आहे. मग आपण इथं बघायचं, इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन. म्हणजे 4च्या नंतर 6 हा कंपल्सरी आला पाहिजे. 4च्या नंतर 6 कंपल्सरी आला पाहिजे. मग आता इथं बघायचं, आता 4च्या नंतर 6 कुठे कुठे दिलेलं आहे. 4च्या नंतर 6 इथे, 4च्या नंतर 6 इथे, 4च्या नंतर 6 आणि 4च्या नंतर सगळीकडेच दिलेलं आहे. मग आता आपण काय करू, एकेकाला सुरुवात करू, बघू, टार्गेट करू. इट हा जर वाक्याचा सब्जेक्ट असेल तर काय होईल. मग 4ने सुरुवात करून बघू का, जो 4 ह्या 2 ठिकाणी दिलेले. बघा, इट इज डिफिकल्ट टू फाइंड अ मॅन. याच्यानंतर एक घेऊन बघा बरं, एंगेज्ड इन ऑदर प्रॉफिटेबल प्रोफेशन्स सर्वंट इन बिग सिटीज. असं होत नाही, म्हणजे ही रचना चुकते. मग पुढे बघायचं आता, इट इज डिफिकल्ट टू फाइंड अ मॅन सर्वंट्स इन बिग सिटीज. मोठ्याल्या शहरांमध्ये व्यक्ती, माणूस जो सर्वंट आहे का, जो काम करतोय, कामगार आहे, बरोबर, तो शोधणं अवघड आहे. म्हणजे वाक्यरचना चांगली बनेल. इट इज डिफिकल्ट टू फाइंड अ मॅन सर्वंट्स इन बिग सिटीज. इथपर्यंतची रचना येते. नंतर 3 घ्या बरं, का डिफिकल्ट आहे, तर बिकॉज, इथं बिकॉज यायला पाहिजे. त्याच्यानंतर 2 घ्या बरं, दे आर. दे का आलेलं आहे, इथं सर्वंटसाठी आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, अगोदर तुम्ही नाम वापरता, नामासाठी नंतर सर्वनाम घेता. असं नाही, आधी सर्वनाम वापरायचं नंतर नाम घ्यायचं. त्यामुळे जनरली पॅटर्न असा आहे की आपण अगोदर नामाचा उच्चार करतो आणि नामासाठी नंतर सर्वनामाचा उच्चार करतो. त्यामुळे आधी सर्वंट, त्याच्यासाठी नंतर दे. मग ही रचना इथे पण येते. दे आर एंगेज्ड इन ऑदर प्रॉफिटेबल प्रोफेशन्स. ते ऑलरेडी दुसऱ्या प्रोफेशनमध्ये बिझी आहेत का, ज्याच्यामधून प्रॉफिट जास्त मिळतो. मित्रांनो, इथंच उत्तर निघले, लय पुढे जाण्याची गरजच नाही होत. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये करेक्ट आन्सर आहे. पुढे, स्टेट विच पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइंड वर्ड. आता असे प्रश्न आल्याच्या नंतर जम्बलिंग होण्याची शक्यता आहे. तर हे खूप छान प्रश्न विचारला आहे. सी लाईक्स द सेम कलर. तिला सेम कलर आवडतो. कुणासारखा, ॲज आय डू. मित्रांनो, इथं 2 क्लॉज दिलेले आहे. सी लाईक्स द सेम कलर हा एक मेन क्लॉज झालेला आहे. नोटीस करा, काय मेन क्लॉज झालेला आहे. ॲज आय डू, च्या सारखा. इन द सेम मॅनर, त्याला आपण ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणू शकतो. त्यामुळे हा आहे तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आणि या ठिकाणी ॲज जो असतो मित्रांनो, हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं काम करतो. कुणाचं काम करतो, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यामुळे या ठिकाणी कंजंक्शनला मार्क करा. तर तुम्हाला एक माहिती पाहिजे, ॲज जो आहे हा कंजंक्शनसुद्धा आहे, ॲडवर्बसुद्धा आहे आणि प्रेपोजिशनसुद्धा आहे. पण या ठिकाणी तो कंजंक्शन म्हणून वापरलेला आहे, कारण ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मॅनरमध्ये तो आलेला आहे. लक्षात ठेवायचं. बघायचं, ॲज कंजंक्शन इन द वे ऑर मॅनर दॅट. मॅनरचा उल्लेख केला जातो. त्यामुळे सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात, म्हणजे जो ॲडवर्ब क्लॉज असेल तर त्याच्या सुरुवातीला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन येतं. त्यामुळे ॲजला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणा. पुढचा दिलेला आहे, इफ इट शुड रेन दे विल नॉट कम. तुमच्या वाक्यात जे ऑक्झिलरी वापरलेले आहे त्याचा तुम्हाला मिनिंग विचारलेला आहे. लक्षात ठेवा, जनरली शुड जो आहे हा जर स्टेटमेंटमध्ये जर आला
तर त्यानं सजेशन दिलं जातं, ॲडव्हाइस दिला जातो आणि ड्युटीसुद्धा व्यक्त केला जातो. पण हा एक खूप रेअरली तुम्हाला विचारलेला रोल आहे. तर असा मी इतर ठिकाणी हे वाक्य पाहिलं नाही का जे या ठिकाणी आलेलं आहे आणि खूप महत्त्वाचा रोल आहे मित्रांनो. जर इफच्या क्लॉजमध्ये जर शुड आला तर याचा अर्थ सजेशन, ॲडव्हाइस आणि ड्युटी होत नाही, हे प्रथम तर समजून घ्या. म्हणजे तुम्हाला रूल या ठिकाणी दिलेला आहे, वी यूज इफ विथ शुड टू रेफर इव्हेंट्स विच माइट हॅपन बाय चान्स ऑर बाय ॲक्सिडेंट. म्हणजे एखादी घटना घडू शकते बाय चान्स, अशा कॉन्टॅक्समध्ये तुम्ही इफच्या वाक्यात शुडचा वापर करू शकता. म्हणजे या ठिकाणी सपोजिशनचा वापर रचना अपेक्षित आहे. नोटीस करा. त्यामुळे सपोजिशनला उत्तरात घ्यायचं आहे. पुढचं, विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. हे खूप सोपे आहेत सगळे पाहायचं. ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, ज्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर नसते, गव्हर्नमेंट नसतं, तिथं अनार्की, अराजकता असते, हे बरोबर आहे. गव्हर्नमेंट बाय द नोबल्स, याला आपण ॲरिस्टोक्रसी म्हणतो, ऑटोनॉमी म्हणत नाही. ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता, द होल अँड सोल पॉवर गिवन टू समबडी. तर हे चुकलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारले, नॉट करेक्टली मॅच म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. गव्हर्नमेंट बाय वन, एकाच व्यक्तीच्या हातात संपूर्ण सत्ता असेल तर त्याला आपण ऑटोक्रसी असं बोलतो आणि म्हणजे हे बरोबर आहे. गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल, जे आपण ब्युरोक्रसी असं म्हणतो. तर मित्रांनो 1, 3 आणि 4 ही रचना बरोबर आहे. 2 चुकीचं आहे आणि चुकीचं विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 2ला मार्क करायचा. पुढचं दिलेलं आहे, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. बघायचं, हे खूप छान आणि IMP प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न आल्याच्या नंतर जनरली विद्यार्थी चुकणार म्हणजे चुकणार, त्यामुळे प्रश्न खूप व्यवस्थित समजून घ्या. द पॉप्युलेशन ऑफ लंडन, त्यांनी काय विचारलेले, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारले. द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन एनी सिटी इन इंडिया. नोटीस करा, आता तुलना केलेली आहे. ग्रेटर दॅन म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीतली वाक्य बघा. 4ही ठिकाणी ग्रेटर दॅन आलेलं आहे आणि तुलना कोणाची केलेली आहे, द पॉप्युलेशन ऑफ लंडनची केलेली आहे. बरोबर आहे. मग इथपर्यंत जी सगळी वाक्य समान आहे, ज्याच्याबरोबर तुलना केली ते नीट समजून घ्या. इथं दिलेलं आहे एनी सिटी, इथं एनी अदर सिटी, इथं दिलेलं आहे ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी अँड मोस्ट अदर सिटीज. तर जनरली समजून घ्या, तुलना ही समतुल्य असते. तर इथे शहराची तुलना नाही केलेली, तुलना ही पॉप्युलेशनची केलेली आहे. कशाची केलेली आहे, पॉप्युलेशनची. म्हणजे बघा, लंडन शहरामधली लोकसंख्या ही इतर शहरांमधील लोकसंख्येपेक्षा जास्त आहे असं सांगायचे. तुलना लोकसंख्येशी केलेली आहे, शहराची नाही. त्यामुळे या ठिकाणी एनी सिटी होणार नाही आहे, एनी अदर सिटी होणार नाही आहे. इथं दॅट ऑफची रचना बरोबर आहे, पण एनीच्या नंतर ऑदर पाहिजे होता. एनी अदर सिटी इन इंडिया अशी रचना पाहिजे होती. मोस्ट अदर सिटी बरोबर तुलनाच केलेली नाही. त्यामुळे पहिला, दुसरा आणि चौथा हे 3ही पर्याय जातात. तर जनरली एनी सिटी म्हणण्यापेक्षा एनी अदर सिटी असं म्हणायला पाहिजे होतं. त्यामुळे तसं 3 कदाचित आयोगाचं उत्तर असावं असं मला वाटतंय. परंतु याला मी करेक्ट एकदा करतो, परत एकदा, का जे एक्झॅक्ट बरोबर यायला पाहिजे होतं. द पॉप्युलेशन ऑफ लंडन याची तुलना केलेली ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी अदर सिटी इन इंडिया. भारतातील एखाद्या कोणत्याही शहरांपेक्षा किंवा त्या शहरातील पॉप्युलेशनपेक्षा लंडन शहरातील पॉप्युलेशन अधिक आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. सो या ठिकाणी दॅट ऑफ एनी अदर अशी रचना पाहिजे होती. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं की याला मी हॅश पण करू शकतो. पर आता इथं मुलांनी काय केलं आहे हे माहीत नाही किंवा आयोगाचं उत्तर मला हे सांगतं ना, पण दिस इज माइट बी ट्रू 3, पण जनरली याला मी हॅश करतो. तुम्हाला करेक्ट आन्सर मी खाली दिलेला आहे, हे समजून घ्या. पुढचा, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विचारले. बघायचं, हे बऱ्याच वेळा रिपीट झालेलं आहे, पार पाठच करून ठेवायचं. कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन वॉग्यू म्हणजे सध्या ते वापरात नाही आहेत. आणि कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउडेड टू कॅनव्हास फॉर वोट ऑन द डे ऑफ द इलेक्शन्स. नोटीस करायचं, इथे एकाच वाक्यात 2 शब्द सारखे वाटतात. कॅनव्हास म्हणून हा वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड या टॉपिकवरचा प्रश्न आहे, होमोनिमवरचा प्रश्न आहे मित्रांनो. तर इथं 2 शब्दांमध्ये कन्फ्यूज आहे, CANVAS आणि CANVASS. तर नोटीस करायचं, CANVA याच्यामध्ये सिंगल यस आहे. याचा अर्थ होतो अ स्ट्रॉंग हेवी रफ क्लोथ.
म्हणजे ज्याच्यापासून आपण म्हणतो ना तंबू, पिशव्या, जहाजाचे शिडं किंवा आपण जनरली आपण म्हणतो की शूज बनवले जातात, बरोबर आहे. कापडी शूज पण असतात, सगळ्यांना माहिती आहे. पण ते कापड अगदी टेरिकॉटचं नसतं आपल्या शर्टच्या कापडसारखं, तर ते खूप जाडं भरडं निवार कापड असतं, तर त्यांनी जनरली अशा प्रकारे शूज बनवले जातात. तर या ठिकाणी समजून घ्यायचं कॅनव्हास हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. कारण इथं कॅनव्हासचा अर्थ होतो मित्रांनो टू व्हिजिट पीपल फॉर वोट, म्हणजे मतदानासाठी किंवा मतांसाठी लोकांमध्ये जाऊन प्रचार करणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे. त्यामुळे इथं सिंगल येस पाहिजे होता, त्यामुळे हे चुकलेलं आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये डबल येस पाहिजे होता, कारण इथं वोटिंगसाठीचा अर्थ दिलेले. मग इथं जाडे भरडं कापड, त्यामुळे दोन्ही वाक्य काय चुकलेले आहेत. मग करेक्ट विचारले, आणायचं कुठून, त्यामुळे बोथ आर इनकरेक्ट, त्यामुळे बोथ ए अँड बी आर रॉंग असं उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पुढचं ऑड मीन विचारलेलं आहे, ऑड मॅन विचारलेलं आहे. आता ऑड मॅन कसं काय होणार हेच काही कळत नाही, थोडंसं सिले मिस्टेक आहे टायपिंगची, तेवढी गृहीत धरा. ट्राउझर्स, मित्रांनो ट्राउझर हा जो शब्द आहे म्हणजे एखादी वस्तू जर दोन समान भागांची जर बनलेली असेल तर तो शब्द नेहमी अनेक वचनीचा असतो. सॉरी, त्याच्यामध्ये यस टाकून ते अनेक वचनी दिसतं, समजून घ्या. त्यामुळे याच्यानंतर ट्राउझर्स आर म्हणायचं, त्यामुळे याच्यामध्ये बाय डिफॉल्ट यस येतो, ट्राउझर म्हणायचं नाही. त्यामुळे हा यसचा वापर कंपल्सरी आहे. सीझर, इथं सीझर नाही, सीझर्स म्हणजे कात्री, कैची, ती सुद्धा दोन पात्याची असते, त्यामुळे ही सुद्धा यस जोडूनच तयार झालेली आहे. त्यामुळे ह्या दोघांमध्ये यस बाय डिफॉल्ट आहे. तर आर्म्स म्हणजे पैसा किंवा काय महत्त्वाच्या वस्तू तुम्ही कुणाला गरिबाला वगैरे देता ह्या पद्धतीनं. तर आर्म नाही आर्म्स, म्हणजे 1, 2 आणि 3 या शब्दांमधले जे यस आहे हा रिमूव्ह नाही करतायत. हे शब्द जसे आहेत तसेच वापरायचे तुम्हाला, नोटीस करा. पण या ठिकाणी इनिंग्ज बाकी याचा यस काढून एक वचनी करू शकतो, यस ठेवून अनेक वचनी करू शकतो. कुठंतरी या शब्दामध्ये फरक आहे. मला पॉसिबिलिटी इनिंग्ज हा वाटतो आहे, ठीक आहे, याला ऑड आपण म्हणायला हरकत नाही. ह्या पद्धतीनं पुढचं दिलेलं आहे चूज द ऑल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन एव्हरी रिलेशनशिप इज व्हेरी इर्कसम. इथं पिकिंग होल नावाची इडियम आहे. इट मीन्स टू फाइंडिंग फॉल्ट्स इन अदर्स. नोटीस करा, इतर लोकांमधल्या चुका शोधणं त्याला पिकिंग होल असं बोललं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे द स्पेशालिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फूट, अनेक वचन केलं फिट, म्हणजे पायाची ट्रीटमेंट करणं, पायाची काळजी घेणारा व्यक्ती कोण आहे, स्पेशालिस्ट. म्हणजे निश्चित तो तसा असला पाहिजे. पायाचं ऑस्टेओपॅथ शब्द दिलेला आहे, ऑस्टेओपॅथ नावाच दिलेला आहे. अ पर्सन हू इज ट्रेन टू ट्रीट इंजुरीज ऑफ बोन्स अँड मसल्स युजिंग प्रेशर्स अँड मोमेंट. नोटीस करा, जे मसाज करणारे लोक असतात, बरोबर आहे की नाही, म्हणजे ते पूर्ण शरीराची मालिश मसाज करतात. जनरली शरीरामध्ये कुठे वेदना झालेल्या असेल, मसल दुखावले गेलेले असेल वगैरे, तर ते या पद्धतीनं त्या पद्धतीनं वापर करून मालिश करून तर ते ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतात. तर जनरली हा वेगळा व्यक्ती आहे. पुढे दिलेलं पाहिजे ऑर्थोपेडिक्स. ऑर्थोपेडिक्स हा जनरली हाडांचा डॉक्टर म्हणतो आपण, हाडांवर ट्रीटमेंट करणारा. तर इथं हाडांचा पण उल्लेख नाही, पायाचा उल्लेख आहे. त्यामुळे पायात भले हाड असेल तर पाय इम्पॉर्टंट आहे, त्यातलं हाड नाही. नोटीस करा. पुढे दिलेलं पाहायचं चिरोपॅडिस्ट. तर जनरली चिरोपॅडिस्ट हा उत्तरामध्ये येतो. चिरोपॅडिस्ट इट मीन्स अ पर्सन हुज जॉब इज टू लुक आफ्टर पीपल्स फीट. लोकांच्या पायांची काळजी घेणं, म्हणजे तो काय ऑब्झर्वेशन नाही करत, तो त्यांच्या पायांवर ट्रीटमेंट करतो. हे तर आहे. आणि डर्मेटॉलॉजी सगळ्यांना माहिती आहे, स्किनचा हेअरचा डॉक्टर, ठीक आहे. तर इथं फक्त पर्याय क्रमांक 3 उत्तर अपेक्षित आहे. पुढं विच वन ऑफ द फॉलोइंग इज रेथॉरिकल क्वेश्चन, हे समजून घ्या. बघा ह्या पेपरमध्ये असे प्रश्न येतात, जवळपास 3-4 प्रश्न आलेले का, ते खूप ग्राउंड लेवलचे आहेत का, जे जनरली कुठल्याही पेपरमध्ये सापडत नाही. ते आजपर्यंत जेवढ्या TETच्या पेपर झालेले आहेत, तर TETच्या पेपरची एक खासियत आहे का तिथं अशा प्रकारचे प्रश्न येतात का जे TCSमध्ये विचारत नाही ना ते IBPSमध्ये विचारले जातात. त्यामुळे तयारी करताना जर असे प्रश्न जर तुम्ही मागं ठेवले तर एका पेपरमधले 5 प्रश्न का जे तुम्ही कधीही पाहिलेले नाही आहेत आणि अजून जर 4-5 जर चुकत असतील मित्रांनो, तर 30 पैकी 15, 16, 20 पर्यंतचा स्कोर इज व्हेरी बॅड. पास होणं अशक्य होतं. तयारी करताना असले दुर्मिळ घटक चांगल्या पद्धतीनं तयारी करणं आवश्यक आहे. मग तुम्हाला काय विचारले, रेथॉरिकल क्वेश्चन. रेथॉरिकल क्वेश्चन हा फिगर्स ऑफ स्पीच मधलाच आहे, परत एकदा आलेला आहे. रेथॉरिकल क्वेश्चन इज अ टाईप ऑफ क्वेश्चन वेअर द आन्सर इज नॉट रिक्वायर्ड.
म्हणजे एक जनरल एक इम्पॅक्ट पाडण्यासाठी, पोएटिक क्वालिटी बनवण्यासाठी, वाढवण्यासाठी, पोएट्रीमध्ये इम्पॅक्ट वाढवण्यासाठी एक अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो का ज्या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित नसतं. नोटीस करा, इथे उत्तर देणं अपेक्षित नाही. त्यामुळे हे प्रॉपर ज्याला आपण म्हणतो का क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये नसला तरी चालेल आणि इथं उत्तरही अपेक्षित नाही. म्हणजे बघायचं बघा, शुड अ स्कूल हॅव अ जिम्नॅशियम, म्हणजे स्कूलला जिम पाहिजे का, याचं उत्तर तुम्ही यस किंवा नो देऊ शकता. म्हणजे हे रेथॉरिकल क्वेश्चन नाही, हा कॉमन यस नो टाईप क्वेश्चन आहे, याला उत्तरात नाही घ्यायचं. हाऊ शुड वी कीप आवर सेल्फ फिजिकली फिट, आम्ही किंवा आपण आपल्याला कशा प्रकारे फिजिकली फिट ठेवू शकतो, इथं तुम्हाला निश्चित उत्तर अपेक्षित नाही आहे. नोटीस करायचं, इजंट इट अ शेम टू टॉर्चर द वीक आणि व्हॉट अ डिमॉनिटायझेशन. तर जनरली हा सुद्धा प्रश्न आहे. आता या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. इजंट इट अ शेम टू टॉर्चर अ वीक, आठवडा, वीक म्हणजे जनरली आपण अशक्त लोक आहे. इजंट इट अ शेम, ही लाज वाटत नाही का गरीब लोकांना, अशक्त लोकांना टॉर्चर करणं, तर जनरली याला रेथॉरिकल म्हणू शकतो. ठीक आहे. आणि हाऊ शुड वन कीप फिजिकली फिट, आपण कशा प्रकारे फिजिकली फिट ठेवू शकतो, तुम्ही उत्तर देऊ शकता. तर थोडंसं रेथॉरिकलला पर्याय क्रमांक 3 थोडंसं जास्त ॲप्रोप्रिएट वाटतं. या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे, पण हे थोडंसं मोर ॲप्रोप्रिएट आहे. पुढे चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स, हे सुद्धा आपल्याला आपल्या रेग्युलर एक्झाममधलं आहे, ऑनलाईनमधलं एक्झाम्पल नाही आहे. बघायचं, ही फिनिश्ड हिज एक्झरसाइज, हा झाला एक मेन क्लॉज, हा एक मेन क्लॉज आहे. आणि दुसरं विचारले अँड ह्या कंजंक्शननी पुट अवे हिज बुक्स. बघा, दोनही वाक्यांमध्ये करता एकच आहे म्हणून एकदा घेतला आणि दोन्ही वाक्यांमध्ये जो वेगळा पार्ट येतो तो अँड जोडून दिलेला आहे. अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्याने दोन स्वतंत्र वाक्य जोडलेली आहे, दोन स्वतंत्र मेन क्लॉज जोडलेले आहे. जे वाक्य तयार होतं ते कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. आणि आपलं टार्गेट काय, आपल्याला चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स. म्हणजेच मित्रांनो, कंपाऊंड सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे, तर कंपाऊंड सेंटेन्सचं रूपांतर कशात करायचं आहे, सिंपल सेंटेन्समध्ये करायचं आहे. मग आता एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो, एकच मेन क्लॉज असतो. सिंपल सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉज नसतो. काय, सिंपल सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉज नसतो आणि मेन क्लॉज तर एकच असतो. मग आता नोटीस करा, आपल्या कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन मेन क्लॉज आहे, आपल्याला सिंपल बनवायचं म्हणजे किती ठेवायचेत, एकच ठेवायचं. मग मला सांगा, एका मेन क्लॉजचं करायचं काय, एक ठेवला मग दुसऱ्याचं काय करायचं. तर नोटीस करा, कंपाऊंडचं रूपांतर सिंपलमध्ये करत असताना एक मेन क्लॉज तसाच ठेवायचा आणि एक दुसरा जो मेन क्लॉज असतो त्या क्लॉजचं रूपांतर फ्रेजमध्ये करायचं. कशामध्ये करायचं, फ्रेजमध्ये करायचं. नोटीस करा, कशामध्ये, फ्रेज. म्हणजे फ्रेजमध्ये आपल्याला फायनाईट वर्ब येणार नाही, फायनाईट वर्ब नसताना एक फ्रेज तयार होते. म्हणजे इथं बघायचं, ही फिनिश्ड हिज एक्झरसाइज अँड पुट अवे हिज बुक्स, त्यानं त्याची एक्झरसाइज कंप्लीट केली आणि पुस्तकं साईडला ठेवली. मग जी क्रिया आधी घडते त्या क्रियेवर तुम्ही फ्रेजचं रूपांतर करायचं. आधी त्यानं अभ्यास कंप्लीट केला, मग इथं तुम्ही रचना करू शकता, हॅविंग फिनिश्ड. नोटीस करा, ह्या वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत, 6 ते 7 प्रकारे आपल्याला कंपाऊंडचं रूपांतर सिंपलमध्ये करता येतं. त्यातली ही एक रचना आहे हॅविंग प्लस V3. त्यातली एक रचना आहे तुमची हॅविंग प्लस V3चा वापर करून. आता हॅविंग प्लस V3 हे व्हर्ब होत नाही. नोटीस करायचं, हे व्हर्ब होत नाही, हे फ्रेजमध्ये येतं. त्यावेळी हॅविंग फिनिश्ड हिज एक्झरसाइज ह्या 1 2 3 4 शब्दांमध्ये फायनाईट वर्ब नाही आहे, ही फ्रेज झाली, क्लॉज राहिलेला नाही, ॲक्सेप्टेबल. तर हॅविंग फिनिश्ड हिज एक्झरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर दिलेलं आहे. मग दुसरं वाक्य बघा, ही फिनिश्ड हिज एक्झरसाइज बाय पुटिंग अवे हिज बुक्स. दोन फायनाईट वर्ब कशाला ठेवले, हे वाक्य चुकतं. टू फिनिश्ड हिज एक्झरसाइज ही पुट अवे. द टू इन्फिनिटिव्हचा वापर चुकीचा आहे, इन्स्पाइट ऑफचा पण वापर चुकीचा आहे. काही पण कशाला टाकायचं, 1 मध्ये तुमचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे. आणि उरलेले जे प्रश्न आहे मित्रांनो, हे पॅराग्राफचे 56 ते 60. आपण पॅराग्राफ काय करूया, सेपरेट लेक्चरमध्ये घेऊया, कारण ऑब्जेक्टिव्ह बरोबर पॅराग्राफ नको, जनरली माइंडसेट राहत नाही.
पॅराग्राफवर स्वतंत्र लेक्चर घेऊया, जेणेकरून पॅराग्राफ कशा पद्धतीनं डील केला पाहिजे, कशा पद्धतीनं समजून घ्यायचा, उत्तर द्यायची, सविस्तर आपण सेपरेटली पाहूया. तर अशा प्रकारचा हा 30 प्रश्नांचा पॅटर्न होता मित्रांनो. जर या वर्षीसुद्धा 2024ला सुद्धा जर ही एक्झाम जर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमार्फत जर होणार असेल किंवा परीक्षा परिषदेमार्फत जर होणार असेल तर ही ऑफलाईनची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं हे प्रिव्हियस इयरचे पेपर तुम्हाला नक्की मदत करतील. आणि जर तुम्हाला खरंच इंग्लिश ग्रामरची आवश्यकता असेल, व्होकॅब्युलरी समजून घ्यायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला थोडंसं वीक वाटत असेल तर निश्चित आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुम्हाला खूप छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा काही प्रॉब्लेम राहणार नाही. चला या ठिकाणी मी आजच्या लेक्चरमध्ये थांबतो. असेच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपलं जे चॅनल आहे हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे जे नवीन व्हिडिओज आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळून जाईल. थँक्यू.